जय शिवराय मित्रांनो. तर सध्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण काही लोकांचे असे मत आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून त्या भाषेची सक्ती केली जाते. महाराष्ट्रामध्ये या भाषेची सक्ती केली जाते, पण माझ्या मते महाराष्ट्री भाषेची सक्ती करणे हे अनिवार्य आहे आणि ती केलीच पाहिजे. कारण तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय, महाराष्ट्रामध्ये तुमचे सगळे उद्योगधंदे आहेत, महाराष्ट्रामध्ये तुम्ही वावरताय, तर तुम्ही मराठी भाषा शिकणे खूप गरजेचं आहे. कारण याचं जर उदाहरण बघायचं झालं तर इतिहासामध्ये 1630 साली फक्त 14% मराठी भाषा ही आचरणात होती, बोलचालीमध्ये होती, फक्त 14% भाषा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 पासून ते 1670 पर्यंत आपल्या राजकारभारामध्ये पूर्ण मराठी भाषेचा उल्लेख केला, पूर्ण मराठी भाषेमध्ये सुसंवाद सांगण्यास सांगितले, मराठी भाषेमध्ये वार्तालाप केला, आपला राज्यकारभार मराठी भाषेमध्ये लिहिला. का? कारण त्यांना मराठी भाषेची प्रसिद्धी करायची होती, मराठी भाषेची प्रसिद्धी झाली पाहिजे, आपली मराठी भाषा सर्वत्र पसरली पाहिजे, हा त्यांचा विचार होता. आणि 1670 पर्यंत मराठी भाषा ही 74 ते 75% बोलली जाऊ लागली. म्हणजे त्यांना माहित होतं की मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. जर परप्रांतीय आपल्यावर आक्रमण करून येतात, आपल्याकडे येऊन आपल्यावरती जर आक्रमण गाजवतात, तर ते 100% आपली भाषा याच्यावरती विचलित करतात. आणि भाषे म्हणजे आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जपणं आपलं काम आहे. मग हे विचार त्यावेळी त्यांचे होते, म्हणून त्यांनी मराठी भाषेला पुढे आणली, मराठी भाषा आपल्या राजकारभारामध्ये ठेवली. आणि तीच मराठी भाषा जसे छत्रपती राजाराम महाराज झाले, राजाराम महाराजांच्या काळामध्ये 1730 मध्ये हीच मराठी भाषा जवळपास 94% बोलायला लागली. आणि हे का असं हे साध्य झालं, तर मराठी भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला आग्रह केला होता की आपला कोणताही वार्तालाप असो, आपलं जे काय राजकारभाराचे विषय असो, ते सगळे मराठीत झाले पाहिजे. का? कारण मराठी त्यांना प्रचलित करायची होती. आणि त्या वेळेनुसार आपली 94% भाषा बोलण्यात येत होती 1730 साली. पण परत आता असा योग आलेला आहे की आता सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांना आहे ना, मराठी भाषा म्हणजे थोडंफार वेगळं वाटल्यासारखं वाटतं. म्हणजे काय की मराठी भाषा एवढी बोलतो आपण किंवा एवढे हे वाटतो, तर ते काही लोकांना असं वाटतं की मराठी भाषा म्हणजे कमीपणा आहे. तर ज्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीचा तुम्ही कमीपणा समजताय. मराठी भाषा म्हणजे आपला मान आहे, आपला सन्मान आहे, आपली संस्कृती आहे. आणि प्रत्येकानं मराठी भाषा बोललं पाहिजे. प्रत्येकानं सुरुवात करताना आम्ही कोणत्या भाषेचा विरोध करत नाही किंवा आमच्या कोणत्याही भाषेवरती तक्रार नाही. सध्या आता महाराष्ट्रामध्ये आपल्याच भाषेला विरोध करणारे लोक आहेत आणि ही संकल्पना मोडून काढली पाहिजे. त्यामुळं आपली मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये 100% लोकांनी बोलली पाहिजे आणि त्यासाठी आग्रह करणं काही चुकीचं नाही आहे. जर प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये आपले उद्योगधंदे किंवा आपलं राहणीमान सुधारायचं आहे तर मराठी बोलणे गरजेचं आहे, ही माझी विनंतीही समजा. कारण जर आम्ही त्या गोष्टीचा प्रयत्न नाही केला तर मराठी भाषेचा विस्तार होणार कसा? त्यामुळं आमची मराठी आम्ही जाणतो, तुम्ही जाणा, तुम्ही बोला. कोणी मराठीचा तिरस्कार करू नका. महाराष्ट्रामध्ये राहून जर 50% लोक 60% लोक महाराष्ट्राबाहेरचे परप्रांतीय येऊन जर महाराष्ट्रामध्ये राहत असतील तर त्या लोकांना मराठी भाषा शिकण्याची गरज आहे, ना की आम्हाला परप्रांतीयांची भाषा शिकण्याची गरज आहे. तर हे सगळ्यांनी जाणून घ्या. आपली महाराजांची संकल्पना आहे आणि छत्रपती महाराजांची संकल्पना आहे, ते आम्ही 100% जोपासणार. मराठी ही आमची मातृभाषा आहे, त्यामुळे हक्काने बोला, मी मराठी, मी महाराष्ट्रीयन. जय भवानी, जय शिवराय.